नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत दक्षिण आशियातील अत्यंत धोकादायक परिस्थितीबद्दल. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेला तणाव, जो आता उघड युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये परिस्थिती अचानक बिघडली. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले केले. राजधानी काबूल तसेच कंधार यांसारख्या भागांमध्ये बॉम्ब हल्ले झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की दोन्ही देश ओपन वॉर म्हणजेच खुल्या युद्धाच्या स्थितीत आहेत. या संघर्षामागे एकच कारण आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेला आश्रय दिला जातो. ही संघटना पाकिस्तानमध्ये हल्ले करते असा पाकिस्तानचा दावा आहे. दुसरीकडे अफगाण प्रशासन हे सर्व आरोप फेटाळत आहे. या संघर्षामागे एक ऐतिहासिक मुद्दा देखील आहे. ड्युरांड लाईन ही सीमा ब्रिटिश काळात आखली गेली होती आणि अफगाणिस्तानने ती कधीच पूर्णपणे मान्य केलेली नाही. यामुळे दोन्ही देशांमध्ये सतत तणाव राहिला आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये काही निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युनायटेड नेशन्सने चिंता व्यक्त केली आहे आणि दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. सध्याची परिस्थिती: दोन्ही देशांनी एकमेकांवर प्रतिहल्ले केले आहेत. सीमा भागात सैन्य सज्ज स्थितीत आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. जर हा संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम संपूर्ण दक्षिण आशियावर होऊ शकतो. मित्रांनो, हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित नाही, तर तो प्रादेशिक स्थैर्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं. तुमचं मत काय आहे? हा तणाव युद्धात परिवर्तित होईल का, की आंतरराष्ट्रीय दबावामुळे शांतता प्रस्थापित होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.